तर आज आपण गावाकडील पद्धतीचा गाजराचा हलवा कसा करायचा तेच बघतोय। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पण हा हलवा तेवढाच चविष्ट लागतो। यामध्ये आपण ना दूध वापरलेला आहे, ना मिल्क पावडर, खवा काहीच वापरलेला नाही आहे। अगदी मुख्य साहित्य वापरून हा हलवा केलेला आहे आणि अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट तयार होतो आणि कोणीही करू शकेल अशी ही रेसिपी आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर यासाठी 1 किलो किसलेले लाल गाजर घेतलेले आहे। गाजर जे आहे जाड किसणीनेच किसून घ्यायचे आणि चवीला गोडसर असणारे गाजर आपल्याला वापरायचे आहे। त्यानंतर कढाईमध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप गरम करून त्यामध्ये हे किसलेलं गाजर घालायचं आहे। गॅसचा फ्लेम हाय ठेवून 2 ते 3 मिनिटे परतवून घ्यायचं। थोडा वेळ परतवून झालं की गॅसचा फ्लेम लो करून यावर झाकण ठेवून गाजर शिजतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। जर धीरज किचन मराठीचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यावर बाजूला एक बेल आयकॉन दिसेल, त्यावर सुद्धा क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर झाकण खोलून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। हे गाजर आपल्याला वाफेवरच शिजवून घ्यायचे आहे। थोडा वेळ परतले की पुन्हा यावर झाकण ठेवून आणखीन थोडा वेळ शिजवून घ्यायचे। झाकण ठेवल्यावर गॅसचा फ्लेम लो ठेवायचा। झाकण काढल्यावर हाय फ्लेमवर तुम्ही हे परतवून घेऊ शकता। त्यामुळे कमी वेळेत हे गाजर शिजले जातात। तर गाजर इथे आपले छान सॉफ्ट झालेले आहेत। आता यामध्ये मी 2 लवंग आणि साधारण 1.5 वाटी साखर घातलेली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। 1 किलो गाजरला साधारण 1.5 वाटी साखर पुरेशी होते, पण जर तुम्हाला कमी गोड हवं असल्यास 1 वाटी घातली तरीही चालेल। जास्त आवडत असल्यास 1.5 वाटी किंवा मग 2 वाटी साखर बरोबर होते। साखर घातल्यावर गॅसचा फ्लेम मीडियम ठेवून हे आपल्याला थोडा वेळ परतवून घ्यायचं आहे। साखर विरघळली की गॅसचा फ्लेम लो करून झाकण ठेवून थोडा वेळ आणखीन शिजवून घ्यायचं। साखर घातल्यावर साखरेला पाणी सुटलेलं होतं, तर हे पाणी आटतपर्यंत हा शिजवून घ्यायचा आहे। एकदा साखरेतलं पाणी आटलं की यामध्ये काजू व बदाम याचे काप करून घालायचे आहे। तर इथे मी काजू व बदाम मिक्सरला हलकेसे पल्स करून घेतलेले आहे। तर इथे आपला हा हलवा ऑलमोस्ट तयार आहे। शेवटी यामध्ये आवडीनुसार 1 किंवा 2 चमचे तूप घालायचं आहे। तर तुम्ही हलव्याचा रंग बघू शकता, अगदी लाल भडक रंग येतो आणि यामध्ये आपण दूध, खवा काहीच वापरलेलं नाही, तरीही हा हलवा खूप छान लागतो। पण जर तुम्हाला खवा घालायचा असल्यास या स्टेजवर तुम्ही घालू शकता। हा हलवा करताना घरी केलेलं साजूक तूप वापरायचं, कारण त्याला सुगंध खूप छान असतो। तर त्याचा हा हलवा खूपच छान लागतो। इमर्जन्सीमध्ये बऱ्याचदा दूध किंवा खवा अवेलेबल नसतो, मग अशा वेळेस बरेच जण विचार करतात की हलवा तयार करू की नाही, तर मग असाही हलवा खूप छान होतो। त्यासाठीच ही रेसिपी शेअर केलेली आहे। दूध, खवा वापरून तुम्हाला हजारो रेसिपीज यूट्यूबवर मिळतील। तर ही गावरान गाजराच्या हलव्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघाल। कशी झाली कॉमेंट्समध्ये सांगाल आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी बघत रहा, घेत रहा आस्वाद महाराष्ट्राचा, फक्त कुठे तर धीरज किचन मराठीमध्ये। धन्यवाद।